आहे, चर्च आहे. बाकी तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी चालतात, कार्यक्रम चालतात, सण चालत आहेत ते कुठेच असून देखील तुम्हाला काहीच करता आलं नाही. काल ज्यावेळी 2-3 दिवसापूर्वी आम्ही गेलो त्यावेळी अधिकाऱ्यांजवळ त्यावेळी म्हणता हे तलाव तुम्ही का झालं, तुमची जागा आहे अजून देखील आहे, पण जे काय आता शिल्लक असेल ती तरी मागून घ्या तुमच्या ह्याच्यासाठी. जे तर शिल्लक चालले आहे ते जर तुम्ही मागणी केलं त्यासाठी आता ॲल्बमचे प्रयत्न चाललेले आहेत. तर जागा जी काय असेल ती आज पण हे करू शकतात. जर सरकार घेऊन ताबा घेऊन दुसऱ्याला देऊ शकतो. आता याच्यावरती किती अनुतरायचं आहे, लीजवरती आहे, ह्याचा कोणी अभ्यास केला नाही. ज्या ठिकाणी आता ठीक आहे शाळा झाली, शाळेचा पाहिजे होतं ते रिझर्वेशन कॅटेगरी. बाकी रिझर्वेशन त्याला देखील प्रॉब्लेम झाला. ते गावठण म्हणून तुम्ही जाऊन असेल तर जे काही असेल समजा या जागेवरती तरी ते रिलीज करू शकतो आपण. आम्ही ओरिजिनल आहे, आम्हाला दुसरं काहीच नाही कोणत्यातर्फे. तर त्यासाठी आज जो घेतलेला रिझर्वेशन घेतलं जागेचा आणि आज सेंट्रॉलच्या बाबतीत असं आहे का हे रोलिंग प्लेस आहे. आज इथे हा रोड जाणार आहे तिकडचा DP रोड वगैरे आहे, तिकडून तिकडे जाणार आणि सगळ्या ठिकाणी वायडन करतात. पण ते वायडन करत असताना किती जाणार, काय त्याचा बेनिफिट मिळणार आहे का आम्हाला. ही स्वतः आमची जागा आहे स्वतःची. ही जागा जात असेल आणि आमचं हे असेल तर आम्हाला काहीतरी मोबदला पैशाचे आहे हे वाचणंही अत्यंत गरज आहे. आणि जे काही जात असेल तर ते आम्ही तुम्हाला हे न करता आमच्याशी चर्चा करून ग्रामसभेला बसून तुम्ही करून घ्या आणि त्याच्याबद्दल देखील समजा आमची नका एवढा दोन फूट केले तर 2 फूटचा आम्हाला बेनिफिट असला पाहिजे आणि तो बेनिफिट आपल्या स्वयंपाकाला जे काही डेव्हलपमेंटला झालं पाहिजे. तर हे जे करत असताना याला लागणारा माझा निधी तर असतं, पैशाच्या पुढचं काम होत नाही. त्यावेळी ते कसं करणार, काय करणार हे देखील सांगितलं गेलेलं आहे. अधिकारी आता मागणी केली आहे आम्हाला जागा पाहिजे ती करा. तर उद्या जागा बांधायचं आहे तुम्हाला, हे करायचं तर कुठून आणणार, काय करणार, पैसे कसे उभे करणार तुम्ही. लोक तर देणार नाहीत पैसे. जे काय असेल तर आम्ही 100-500 रुपये देतात. मग कुठे जायचं, कसं जायचं, काय हे बसून सगळे करावं लागेल. आणि तेथे आता जे आहे जे लोक आता जे कमिटी आहे काय चांगलं बिस्किटा वगैरे आहे हे एकत्र बसून ज्या वेळेला जसं काही परिस्थिती असेल त्या वेळेला तुम्हाला ते सांगतील आणि त्याप्रमाणे तुम्ही सहकार्य करून घ्यायचं आहे. आणि एकदा हे करायला गेलं की पुढचं एकदा तुम्हाला माहिती कळलं की आणि जे काय असेल तर आमच्यासारखे तर मी तर केव्हाही या तुमच्या जरी सांगितलं तर. आज मी येणार नव्हतो तुमच्या ग्रामसभेत, माझा पण आहे नाही, परंतु मी एक प्रतिनिधी म्हणून इथे मला बोलायला कोणती हरकत नाही. राजाराम पाटील तर तुमच्या समाजासाठी ते सगळ्या ठिकाणी ते तेवढंच नाही नुसतं ईस्ट इंडियन यासाठी नाही आहे गावासाठी, पण ते पाडे कोळी वाडे सगळ्या गावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात काम करतात. त्याला पण भेटायचं होतं. तर त्यामुळे एक नक्की करा तुम्ही का निधी कसाच उपयोग झाला, त्याच्यात किती हातभार आहे, चांगले लोक आहेत आपल्याकडे नाही असं नाही. आणि आपलं जे घर आणि हे कसं वाचेल आणि ही जागा आपण कसं टिकू शकेल. कारण अशी जागा आणि अशी पैसे कुठे मिळणार नाही. एकदा बंगल्याचं रूपांतर तुमच्या ग्राउंड+1 किंवा ह्याच्यामध्ये झालं, बिल्डिंग ठीक आहे, बिल्डिंग झालं पण जायला रस्ताच नाही. आज आपली मुलं तुमची असेल चांगले शिकलेले आहेत, त्यांना माझं याच्याप्रमाणे त्यांना जायला पाहिजे. तुम्हाला स्वतःलाच नाही रिक्षा त्याला वाटतं आपल्याला हाय चांगलं आहे आपण गाडी घेऊया, पण गाडी ठेवायला जागाच नाही, तुम्हाला जायला रस्ताच नाही. त्यामुळे ते शेवटी काय करणार, त्यांची मुलं असेल शिकलेली ती बाहेर जाणार गावाच्या बाहेर आणि जवळ शेवटी सगळी म्हातारी माणसं करावं लागेल ते पण आहे. त्यामुळे हा विचार करा तुम्ही आणि जे काही हे लोक करत आहेत शिक्षण आणि आदिवासी आणि पाठिंबा द्या अशी सदिच्छा प्रकट करून मी माझे बोलू शकतो. आता आपले बंधू राजाराम पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन नाही, खूप त्यांनी जो आपल्याला केलेलं आहे आणि आता सुद्धा करतील. जोरदार टाळ्याने आपण सर्वांना माझा नमस्कार. खास करून या सभेला मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि म्हणून तुमचं गाव यशस्वी होणार याची खात्री आहे. कारण असं आहे की हा ईस्ट इंडियन समाज मुंबईचे जे भूमिपुत्र आहेत ज्यांनी शासनाला मान्यता दिली त्यामध्ये ईस्ट इंडियन समाज, कोळी समाज, आगरी समाज, भंडारी आणि आदिवासी हे जे भूमिपुत्र आहेत मुंबईचे 7 बेटांचे ते मातृसत्ताक आहेत. म्हणजे महिलांची सत्ता इथे पुरुषांपेक्षा मोठी आहे. लक्षात आलं मी काय बोलतो ते. त्याच्यामुळे ही ग्रामसभा अत्यंत महत्त्वाची आहे. आता या सभेमध्ये अत्यंत सिनियर असलेले नगरसेवक सावंत साहेब आहेत, निस्किता साहेब आहेत, माझ्या घरी आलेले तोरणला माझ्या अत्यंत जवळचे आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते मंडळी आहेत. डेनिस डिसूजा आता संघर्ष करतायत, तुमचे सरपंच आहेत. आज या सभेमध्ये जे सूत्रसंचालक दादा आहेत, नाव आपलं
रॉड्रिक्स. तर त्यांनी या आजच्या सभेला ग्रामसभा हे नाव दिले. बोलताना माझ्या भावाने म्हटलं की ग्रामसभा म्हणजे जुन्या काळातल्या लोकांची. परंतु मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की आपल्या देशामध्ये जे भूमिपुत्र लोक आहेत त्यांची जागा त्यांच्या गावठाणापुरतं मर्यादित नव्हती, तर ह्याच्या बाजूला त्यांची मोठ्या प्रमाणात शेती होती. आता सावंतसाहेब त्यांच्या गावाला गेले कणकवलीला, तर त्यांच्या गावाच्या भोवतीची शेती त्यांचीच आहे. पण मुंबईची शेती शहरासाठी आम्ही सोडलेली आहे, त्याच्यावर दुसरे लोक बसलेले आहेत. पण ही मुंबई आमची आहे, ही मुंबई आमची आहे, ही भावना आम्ही नेहमी बोलून दाखवली पाहिजे. आणि म्हणूनच या सभेला ग्रामसभा हे नाव दिलं हे किती महत्वाचं आहे. आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी सगळ्यांना माहिती आहेत. हे पंतप्रधान जिथे सभा घेतात त्या सभेला आपण काय म्हणतो, लोकसभा. आणि दुसरं सभागृह आहे राज्यसभा. आणि मुंबईत आपलं महाराष्ट्र शासन काम करतं, त्याच्यामध्ये असते विधानसभा ज्यामध्ये आमदार बसतात, आणि दुसरी असते विधान परिषद. आता विधानसभा लोकसभा यांच्या इतकीच ग्रामसभा ही महत्वाची आहे. अशी 73व्या घटना दुरुस्तीनंतर आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सांगितलं. म्हणजेच या गावचा निर्णय लोकसभा घेणार नाही, राज्यसभा घेणार नाही, विधानसभा घेणार नाही, तर ग्रामसभा घेणार. आणि ग्रामसभेचे अधिकार हे सगळ्यात मोठे आहेत. आणि हे महाराष्ट्रात नागपूरच्या आदिवासींनी सिद्ध केलं. आणि त्यांनी सांगितलं की इथल्या जंगलांवर आदिवासींचा अधिकार आहे. आणि तो कायदा पास झाला. तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर चेक करा. आदिवासी वनहक्क कायदा हा ग्रामसभेने केला, लोकसभेने नाही. दिल्लीत गेलेल्या लोकांना या गावातली परिस्थिती कशी कळणार? म्हणजे इथला लाईट गेला तर गावालेच सांगणार. मोदी साहेबांना थोडं कळणार आहे ते. दिल्लीतून एवढा मोठा कारभार तुम्ही बघू शकत नाही. आणि म्हणून आजची ग्रामसभा अत्यंत महत्वाची आहे. आणि या ग्रामसभेला अधिकार आहेत, परंतु ही ग्रामसभा रेकॉर्ड केली गेली पाहिजे. आमचे छायाचित्रणकार म्हणजे फोटोग्राफर उशिरा आले, हळदीला लग्नाला अगोदर येतात, त्याची सोय वेगळी असते ना. इथं काय पाणी प्यायला कोण येणार? म्हणजे मी आपल्या समाजाची वस्तुस्थिती सांगतो की हळदी असती तर 4 कॅमेरे लागले असते. कॅमेरे यासाठी महत्वाची. ही ग्रामसभा आम्ही दिल्लीला पंतप्रधानांना पाठवणार आहोत. मी जाहीर कॅमेऱ्यासमोर बोलतोय. त्याचं कारण असं आहे की ज्या मुंबईच्या भूमिपुत्रांनी, ईस्ट इंडियन लोकांनी संपूर्ण भारतातल्या लोकांना इथे राहायला जागा दिली, त्यांच्या गावठाणांना मरोळला नोटीस आले. काय ती झोपडपट्टी आहे, गलिच्छ वस्ती. मरोळला पण आली. कुर्ल्याला तुम्हाला माहित नाही, मला उरणमधून सांगतो मी. कुर्ल्याला आले, मरोळला आले. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला. आपण मालक आहोत, पण आता महानगरपालिका काय म्हणते, तुम्ही चोर आहात. मी खास करून महिलांना सांगतोय की आपल्याला त्यांनी चोर म्हटलंय. आणि म्हणून याला उत्तर द्यायला ही ग्रामसभा आहे. आणि म्हणून ही जी लढाई आहे ही आमच्या जमीन हक्कांची आहे. आमचा जो इतिहास आहे तो मुंबईमध्ये 2500 वर्षांचा इतिहास मला माहित आहे. तुम्ही सगळे ईस्ट इंडियन भाऊ, आम्ही आगरी भाऊ, कोळी भाऊ वेगळे नाहीत, आपण एकच आहोत. पण ज्या दिवशी आपण निर्णय घेतला की आपल्याला वेगाने विकासाकडे जायचं आहे आणि तुम्ही ईस्ट इंडियन भावांनी जी प्रगती केलेली आहे त्याचं मी जाहीर कौतुक करतो. तुमचं जे राहणीमान आहे, तुम्ही जे भाषा बोलताय आणि तुमची घरातली स्वच्छता आहे. मी डेनिसकडे जातो जेवायला, त्याच्या घरातली जी पद्धत आहे ती बघून सांगतो की आगरी, कोळी, भंडारी यांच्यापेक्षा ईस्ट इंडियन भाऊ जास्त सुधारलेले आहेत. किंबहुना आम्ही चर्च पाहिलं कुर्ल्याचं, एवढं अप्रतिम चर्च आहे. आणि तुमचं हे सुद्धा चर्च, म्हणजे ही जागा सुद्धा खूप सुंदर आहे, स्वच्छता इथे आहे. आणि म्हणून आज मी जे काही सांगणार आहे ते जाहीरपणे सांगणार आहे. बोलू नका. 2016 साली मुंबईची गावठाणं, कोळीवाडे या गलिच्छ वस्त्या आहेत, स्लम आहेत असं सरकारने म्हटलं.
सावंतसाहेब अत्यंत सिनियर नगरसेवक आहेत. आम्हाला झोपडपट्टी म्हटल्यानंतर त्या विधानसभेत असलेले आमदार सत्ताधारी पक्षाचे 2016ची गोष्ट सांगतोय मी, आणि 2016-17 त्या विधानसभेतल्या आमदारांनी इथल्या भूमिपुत्राच्या घरांना झोपडपट्ट्या म्हटल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याला विरोध करायला पावता की ईस्ट इंडियन भाऊ हे अतिक्रमण करणारे लोक नाहीत, जमिनीचे मालक आहेत. पण विधानसभेत आपल्या वतीने कोणी बोललं नाही. आणि म्हणून मग आम्ही सांगितलं की आमच्या शेत जमिनीवर ज्या लोकांनी घरं बांधली, आता बोलले दादा की त्यांना सगळ्या सुविधा मिळतात, आम्हाला का मिळत नाही? आम्ही कोण आहोत हे आम्हाला माहीत नव्हतं आणि ग्रामसभेचे अधिकार हे काय आहे ते माहीत नाही. आता हे 2 संघटनांची नावं इथे घेतली, 2 संघटना तुमच्या गावात आहेत, परंतु जमीन मालकी सांगणारी जी संघटना असते ती गावाची गाव कमिटी असते. जशी कोऑपरेटिव्ह सोसायटी असते, तुम्ही ज्या बाहेरच्या लोकांनी सोसायट्या बांधल्यात त्यांना अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार असतात, त्यांची लाईट गेली त्यांचा अध्यक्ष धावतो. पण मुंबईच्या आद्य रहिवासी आम्ही आहोत, बाहेरच्या येऊन जर सोसायटी करतात तर आम्ही गावाची गाव कमिटी केली पाहिजे. तर गाव कमिटी करायला सगळे लोक तयार आहेत. आता या गाव कमिटीचं काम काय आहे की आपल्या गावाच्या भोवती आपली जी घरं आहेत त्या घरांची सगळी जागा आम्ही मोजून घेतली पाहिजे. आता मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, कोण सिनियर कोण छोटा हे नाही म्हणत, ज्याला कोणाला माहित असेल तुमच्या गावाचं क्षेत्रफळ किती एकर आहे त्यांनी उभं राहून सांगावं. आहे कोणाला माहिती? ठीक आहे, आपलं घर जिथे आहे बाकी जाऊ द्या. आता ह्याला तुम्ही काय म्हणता? काय? ग्रोटो. जे काय आहे ते आपण प्रार्थना मंदिर म्हणू मराठीमध्ये. याचं क्षेत्र किती आहे कोण सांगेल? याचं क्षेत्र किती आहे? याचं क्षेत्र किती आहे कोण सांगेल? 5 गुंठ आहे. कशावरून? प्रॉपर्टी कार्डवर आहे. ऍक्च्युली किती आहे? 5 गुंठे आहे, कमी आहे, जास्त आहे, कसं कळणार? प्रॉपर्टी कार्डवर. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या गावाचं क्षेत्र किती आहे तुम्हाला सांगता येत नाही कारण तुम्ही मोजलेलं नाही. याचं क्षेत्र किती आहे तर 5 गुंठे आहे हे म्हणाले, परंतु प्रत्यक्ष मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 5 गुंठे आहे की कमी आहे. तुम्ही नाही मोजलं, सरकारने मोजले. गावठाण कमिटीचं पहिलं काम आहे आपलं गाव बाहेरून मोजणं आणि नंतर प्रत्येक घर मोजणं आणि अशी जी प्रार्थना मंदिर आहेत, तलाव आहेत, रस्ते किती आहेत ते मोजले पाहिजेत. हे काम करायला तुम्ही तयार आहात? तयार आहात का? तयार? हात उंच करा, फोटो काढा. ठीक आहे, धन्यवाद. हात खाली करा. आता मी सांगतो बघा की गाव कमिटी किती महत्वाची असते की तुमचं गाव मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 1932 साली इंग्रजांनी एक सर्वे केला होता. तो सर्वे करत असताना जी घरं होती ती किती होती? 20 ते 25. पण आज जी घरं वाढलीत ती घरं एकरांमध्ये आहेत. म्हणजे कदाचित तुमची वस्ती 50 एकर 100 एकर सुद्धा असू शकते, मला माहित नाही किती घरं आहेत. वाढलेली जी घरं आहेत गावाच्या मूळ गावठाणाच्या भोवती त्या घरांना सरकार म्हणते अनधिकृत, ती जागा तुमची नाही असं सरकार म्हणते. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक गावाची वाढ ही झालेली आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमच्याकडे पनवेलला जिथे पुणे मुंबई हायवे सुरू होतो ते कळंबोली गाव आहे. ते कळंबोली गाव आम्ही मोजलं, त्यांचं मूळ गावठाण आहे सरकारी 2 एकर आणि त्याची वाढ झाली 32 एकर. आता सरकार म्हणते 32 एकरचा आम्ही SRA किंवा क्लस्टर करू. तर तिथल्या लोकांची घरं छोटी नाहीत, 4-4 कोटीचे बंगले आहेत, झोपड्या नाहीत, त्या वैभवशाली बंगले आहेत. त्यांचा क्लस्टर आणि SRA होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही ते गाव मोजलं आणि सांगितलं पहिल्यांदा जमीन मालकी आम्हाला द्या. जमीन मालकी निश्चित झाली. तुम्ही फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं असेल 15 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं की ज्याच्याकडे जमीन मालकी आहे त्यांना स्वयंविकास करता येतो. स्वयंविकास म्हणजे काय? करता येतं, पण पहिल्यांदा जमीन मालकी निश्चित झाली पाहिजे. आणि म्हणून तुमच्या गावकीने आपली जमीन स्वतः स्वखर्चाने मोजली पाहिजे. याचं कारण सांगतो की मुंबईतल्या जमिनीला, खास करून महिलांसाठी सांगतो,
तुम्ही आमच्याकडे पनवेलला आलात, उरणला आलात तर महिलांच्या अंगावर अर्धा किलो सोनं दिसतं. ताई हसली, बरोबर आहे. पैसे कुठून आले? जमिनीला भाव आला. जमिनीला भाव किती आलेला आहे? जाहीर सरकारी भाव आहे गुंठ्याला 5 कोटी रुपये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? पूर्वी काय करायचे? मुलाला जमिनीचे अधिकार असायचे हिंदू पद्धतीमध्ये. बाबासाहेबांनी सांगितलं जेवढा अधिकार मुलाला तेवढा मुलीला. समजा 50 प्लॉट जर मुलाला आले तर 50 प्लॉट बहिणीला द्यावे लागतील. काही लोकांनी केले चमत्कार, बहिणी मेले असं लिहून काढले, दाखले आणले जिवंत असताना, का बहिणीला द्यायला नको. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलंय का सभेमध्ये महिला आहेत, महिलांनी सावध असलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी माहेरच्या जमिनीवर पण अधिकार दिला वडिलांच्या, आणि सासरी आल्यावर नवऱ्याच्या जमिनीवर अर्धा अधिकार दिला. आणि म्हणून नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा बोलला तू घरातून बाहेर हो, तर आज बायको सांगू शकते दोघं जण सोबत बाहेर पडू, कारण अर्धा अधिकार आहे. तू मला बाहेर काढलास तर तुला पण घेऊन जाईल, आणि राहायचं असेल तर सोबत राहा, घर माझं आहे. हे कुणी दिलंय? भारतीय संविधानाने दिलंय, मी स्वतःच सांगत नाही. आणि म्हणून या आंदोलनामध्ये दादा तुमच्या गावाचं मी जोरात कौतुक करेन की यामध्ये महिला जास्त आहेत. जोरात टाळ्या वाजवा महिलांसाठी. मुंबईची जमीन किती महाग आहे? नवी मुंबईच्या जमिनीला गुंठ्याला 5 कोटी भाव आहे. मग मुंबईची किती असणार? 10 कोटी रुपये. आज ही जी जागा आहे प्रार्थनेची, जर दादांनी सांगितले कुठे गेले ते 5 गुंठे आहे तर 10 कोटी प्रमाणे याची किंमत किती आहे? 50 कोटी. किती आहे? 50 कोटी. 50 कोटीला पिशवी किती? घाबरतात बोलायला. नाही, घाबरायचं नाही. ताई 50 कोटी ठेवायला किती मोठी बॅग लागेल? त्या ताईने बॅग आणलेली आहे. ही ताईनी बॅग आणलेली आहे. 50 कोटी ठेवायला किती मोठी बॅग लागेल? या जागेची किंमत 50 कोटी आहे. आम्ही बसलेलो आणि ह्याच्यावर बांधल्यानंतर 4 FSI प्रमाणे असे 4 माळे होतील. झाले किती? 50 कोटीच्या 4 पट झाले किती? 200 कोटीच्या जागेत बसलेले मुंबईतले सगळ्यात श्रीमंत आणि सुखी लोक आहेत. कुठल्या गावचे? जोरात टाळ्या वाजवा. हे बघा, राजाराम पाटील खूप बुद्धिमान किंवा हुशार माणूस आहे असं नाही, फक्त मी व्यवहार समजून घेतला. आमच्या उरणला जमिनीला एवढा भाव आलाय तर मुंबईच्या जमिनीला किती आहे? आणि हा विषय महिलांना जास्त समजतो. तुम्ही आता खारघरला जाऊन एखादा फ्लॅट घ्या 1000 स्क्वेअर फीटचा, किती पैसे लागतील आणि हप्ते किती भरायचे? म्हातारपण येतं, केस पिकतात तेव्हा घराचे हप्ते पूर्ण होतात, आणि तेव्हा मुलं सांगतात बापाला की यामध्ये आम्ही राहू शकत नाही, आणि ते वडिलांना दुःख होतं एवढे हप्ते भरले तुम्हाला फ्लॅट दिला. पण गावचं तसं नाही. गावची जमीन खूप मोठी आहे. हे गावठाण तुम्ही लवकरात लवकर मोजलं पाहिजे. आणि गावठाण जर मोजलं तर पुढचं संशोधन मी सांगतो तुम्हाला, गावाच्या बाहेर असलेल्या जमिनी त्या सुद्धा आमच्या आहेत. त्याच्यावर जरी दुसऱ्यांनी घरं बांधली असली तरी जागा मूळची आमची आहे. आणि म्हणून ही गोष्ट टेनिसच्या प्रकरणामध्ये आम्ही पाहिली की त्यांची 7 गुंठ्यामध्ये बिल्डिंग आहे, पण जागा डिसुजा लोकांची आहे 16 एकर. आता सांताक्रूजला 16 एकर जागा म्हणजे किती मोठी प्रॉपर्टी झाली. त्यासाठी तो संघर्ष करतोय, त्याचं घर तोडायला काढलंय बिल्डरनी. आपल्या बऱ्याच सातबाऱ्यावर आजोबांची नावं आहेत आजही. तुम्ही किती हुशार असलात त्या दादाला मी कबूल करतो, एवढं वयाचं असून त्यांनी चूक मान्य केली. आम्ही इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, पण या देशाचा सातबारा मला समजला नाही. आणि म्हणून या मुंबईचे मालक जर आम्ही असू तर तुमच्या आजोबांची, डेनिसच्या आजोबांची नावं त्यांच्या सातबाऱ्याला आहेत. आजोबांची वारस नोंद न करता बिल्डरनी खरेदी केलं आणि त्या जमिनीचा मालक झाला, आणि तो आज महापालिकेला सांगतोय ही जमीन, ही बिल्डिंग पडणार आहे म्हणून तोडा. त्याचं एवढं प्रेम आहे डिसुजांवर, त्याला ती बिल्डिंग, ती इमारत खाली करायची आहे. आणि म्हणून हे सरकार आहे, या सरकारला आता मुंबईमध्ये जागा राहिलेल्या नाहीत. आणि याचं उदाहरण आहे की जी धारावी झोपडपट्टी तुम्ही याला बोलता, ती धारावी कोळीवाडा आहे. तिथे ईस्ट इंडियन लोक राहतात, कुंभार राहतात, कोळी राहतात.
त्यांचा तो कोळीवाडा आहे. बाहेरच्या लोकांना जागा दिली, धारावी वाढली, मग ती जागा ते जर जमिनीचे मालक आहे स्वतः विकसित करू शकतात. आम्ही आगरी, कोळी, भंडारी, इष्टीन, आदिवासी बोटी बांधतो. त्या बोटी पूर्वी इंग्लंडला जायच्या, श्रीलंकेत जायच्या, इजिप्तला जायच्या. शिपिंगची माहिती आहे दादांना, शिपिंगमध्ये काम केलंय त्यांनी. आम्ही जर बोटी बांधतो त्या 7 समुद्र पार जातात, तर आम्हाला घर बांधता येत नाही? आणि घर बांधायला आम्हाला लोढा शिकवणार, अदानी शिकवणार? आम्हाला अक्कल नाही ती. तुम्ही कधी फावडा घेतलाय, तुम्ही कधी प्लास्टर केलंय? हे आमच्या बापानी केलंय, आमच्या आईने केलंय. आणि म्हणून हे लोक आता या जमिनी लाटण्यासाठी ईस्ट इंडियन गावठानं, आगरी कोळ्यांची गावठानं यांना टार्गेट करतायत. सायन कोळीवाडा ही मुंबईची प्रवेशद्वार होतं, वेस होती, वेस. त्यामध्ये ईस्ट इंडियन समाज होता, आगरी होते, भंडारी होते, कोळी होते. त्या लोकांना बाहेरच्या लोकांनी, शिकलेल्या लोकांनी येऊन सांगितलं, शिकलेल्या लोकांना, ग्रॅज्युएट लोक पण त्यामध्ये आहेत, की तुम्ही असं लिहून द्या, आमचं घर गलिच्छ आहे आणि झोपडी आहे. आम्हाला अक्कल नव्हती. आमच्या आई बहिणीकडे जरी पाहिलं तरी लक्षात येईल की एवढी सुसंस्कृत स्त्री ह्या कोळीवाड्यातली, ईस्ट इंडियन वाड्यातली आहे. कदाचित अमिताभला आणि गोविंदला माहीत नसेल मुंबईत कसं जगायचं, ते आमच्या लोकांना माहीत होतं. सगळ्यात सुंदर आणि रुबाबदार लोक आम्ही होतो. जगातल्या सगळ्या भाषा बोलणारे आम्ही होतो. कारण का, सगळ्या जगाशी व्यापार मुंबईतून चालायचा. त्यांना काय ठरवलं? गलिच्छ, स्लम ठरवलं. आणि स्वतःच्या हाताने आमच्या लोकांनी सह्या केल्या. हो, माझं घर झोपडी आहे, मी गलिच्छ आहे, कुठे सही करतोय हे आमच्या लोकांना कळत नाही. आणि म्हणून सभेला जर महिला असतील तर त्या कुठेही सही करणार नाहीत. लक्षात ठेवायचं, कोणी सांगितलं इथे सही कर, अजिबात करायची नाही. कारण त्या पेपरवर सह्या घेतील आणि तुमची प्रॉपर्टी ट्रान्सफर होईल. हे विचारायचं असेल तर डेनिसच्या आईनं सभेला बोलवा. त्यांची कशी फसवणूक झालेली आहे ते डेनिसच्या आईला विचारा. आणि आज हे सांगतात बिल्डर कोर्टात की ईस्ट इंडियन समाजाचे लोक गुंड आहेत. अरे तुम्ही गुंडगिरी केली, तुम्ही चोऱ्या केल्या आणि आम्हाला फसवलं. आज बदनाम करून सांगताय की ह्यांची घरं तोडा. आणि म्हणून या बाबतीत जे सायन कोळीवाड्यांनी भोगलं, आज ते रस्त्यावर आले. 3 गुंठ्यामध्ये राहणारे लोक 4 गुंठ्यामध्ये ज्या घराची किंमत आज 5 गुंठ्याची किंमत किती सांगितली? ते 200 कोटी रुपये. किती? 200 कोटी रुपये. मग असा सायन कोळीवाडा तोडला. याला कारण याच्यामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते, सगळे ज्ञानी लोक अपयशी ठरलेले आहेत. मिस्किटा साहेब, आपण ही चूक मान्य केली पाहिजे की आम्ही दिग्गज आहोत, भीष्म आहोत, द्रोण आहोत, पण आमच्या समोर द्रौपदीचा अपमान झाला आहे. म्हणजे कुठल्या? इथल्या भूमीचा अपमान झाला आहे. काय त्या शौर्याला करायचंय? आणि म्हणून द्रौपदीने प्रश्न विचारला होता द्रोणांना, द्रौपदीने प्रश्न विचारला भीष्माना, द्रौपदीने प्रश्न विचारला अर्जुनाला. तुमच्या समोर घरच्या स्त्रीचा जर अपमान होत असेल तर तुमचं शौर्य काय कामाचं? तसं मुंबईचा अपमान आज हे लोक करायला लागलेत. अदानीला तो धारावी कोळीवाडा दिला, सायन कोळीवाडा तुटला, याच्यावरून तुम्ही शहाणे व्हा. आपलं गाव मोजा. गाव का मोजायचं? आपल्याला सांगता आलं पाहिजे आमचं गाव 100 एकर आहे, 50 एकर आहे. जशी ही जागा 5 गुंठे आहे की नाही तपासायचं असेल तर सर्वे उद्या आणा, सर्वे करता येतो. शाळेतल्या मुलांना अभ्यासाचा विचार असतो, लांबी किती, रुंदी किती, गुणिले क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ हे मिळतं. पण आज तुम्हाला विचारलं तुमच्या हॉलची जागा किती आहे, सांगा दादा. हॉल किती बाय किती आहे माहित आहे? हा, तुमचा मी बघायला येणार झाल्यावर, खोटं नाही बोलायचं. 15 बाय 10. बाथरूम किती आहे? 2. किचन किती आहे? 1. नाही, किचन किती बाय किती आहे? त्यामध्येच बाथरूम आहेत ना, तर मग 12 बाय 12. मावशी, तुमचं किचन किती आहे? हा, तुमचं जेवायला येणार आहे मी. हा, सांगतो मला काय माहितीये का. नाही, आम्हाला चालतं सगळं, व्हेज नॉनव्हेज. प्रश्न असा आहे की हे जे किचन, हे जे बाथरूम आणि हे जो हॉल भेटलाय ही वाढ वडिलांची पुण्य आहे. मगाशी दादानी प्रेयर केली, तशी प्रेयर करा घरी जाऊन की ही जागा, ही मातृभूमी तुम्ही आम्हाला दिली आणि आता ही टिकवण्याचा संघर्ष आहे.
आणि म्हणून जागा मोजण्या एवढे पैसे आम्ही खर्च केले पाहिजेत हे तुम्हाला मी सांगतो. जागा मोजा, घराचा नकाशा काढा, हॉलमध्ये चिकटवा, गावाचा नकाशा काढा, इथे मोठा बोर्ड लावा आणि चिकटवा. हे आमचं गाव आहे, यातली इंच इंच जागा आमची आहे, रस्ते आमचे आहेत. आता प्रश्न आहे, जर तुम्ही हा गाव मोजलेला असेल आणि परवा दादानी मला नोटीस दाखवली, तर असा जर रस्ता येत असेल आणि त्या रस्त्यामध्ये आपली ही जागा जात असेल तर कायदा कुठलाही सांगतो की मुंबई महानगरपालिका रस्ते करताना किंवा सार्वजनिक उपक्रम करताना भूमिपुत्रांच्या जागा घेते आणि सांगते की नाही, पालिकेने निर्णय घेतलाय, डीपी प्लॅन झालाय, आम्हाला रस्ता करायचा आहे. अरे पण ती जागा कुणाच्या तरी मालकीची आहे. मग जागा जेव्हा मालकीची असते, त्या मालकाला माहीत नसेल आमचं गाव किती आहे, त्यासारखा मूर्खपणा कुठला नाही. मी मूर्खपणा हा शब्द वापरतो. म्हणून जागा उद्या मोजून घ्या. जागा मोजलीत, ही जागा मोजली, हा 5 गुंठ्याचं प्रॉपर्टी कार्ड तुमचं असेल आणि इथून समजा 1 गुंठा जागा गेली, तर कायदा असा आहे, तुम्ही नेटवर चेक करा, भूसंपादन कायदा 2013, इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहिती, लँड ॲक्विजिशन ॲक्ट 2013, तो सांगतो. तर ही जागा तुम्हाला घ्यायची असेल तर मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट करावा लागेल. म्हणजे ही जागा घेतल्यानंतर इथल्या ईस्ट इंडियन कम्युनिटीवर काय परिणाम होईल, त्यांना आनंद वाटेल की दुःख वाटेल, ह्याचा पहिल्यांदा रिपोर्ट तयार करा. त्यांचा ही जागा द्यायला विरोध आहे की होकार आहे हे अगोदर समजून घ्या. मुंबई महापालिका हे काय करत नाही, ती जबरदस्ती करते, कारण इथले भूमिपुत्र जागे नाहीत. 2013चा कायद्याने ही जागा घेतली तरी घेतलेल्या जागेच्या 4 पट दुसरी जागा द्यावी लागते. त्याला बांधकाम खर्च द्यावा लागतो, त्याला प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा लागतो आणि त्याचा व्यवसाय जात असेल, एखाद्याचं दुकान तुटत असेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी तसं दुकान द्यावं लागतं. हे कायदा सांगतो. हा कायदा 2013 साली काँग्रेस सरकारने केला. हा कायदा मुंबई महापालिका उपयोगात आणत नाही. ती सांगते की आमच्याकडे द्यायला जागा नाही आणि पैसे नाहीत. मग करू नका. करायचा असेल तर तुम्हाला वेगळी पद्धत वापरावी लागेल. कारण ईस्ट इंडियन कम्युनिटी आहे, आगरी कम्युनिटी आहे, कोळी कम्युनिटी आहे, यांचं सातारा सांगलीला दुसरं दुकान नाही, आमची कुठेही शाखा नाही. ते सोनार लोक लिहितात ना, आमची पेढी फक्त दादरलाच आहे, आमची दुसरीकडे नाही. तसं आपण समुद्रकिनारी राहणारे लोक, चिंबोऱ्या निवट्या जिताडे खाणारी लोक नाशिकला जाऊन काय शेपूची भाजी खाणार? ठीक आहे, मावशीचा उपवास असेल म्हणून तिने आता भाजी केली, पण सगळ्यांचा चाललंय ना. उपवास संपल्यावर काय आपण खाणार? बटाटीने कांदे खाणार नाही खाणार. परवा मला त्या गावात आपल्या इथेच ना मस्तपैकी वडे आणि मस्त जे मटण दिलं होतं बोकडाचं, त्याचा सुगंध उरणपर्यंत पोहोचला. आमच्या घरातल्या सगळ्या बायकांनी सांगितलं कुठल्या मावशीने बोलवलं त्यांना मला भेटायला घेऊन. त्या मावशीने बनवलं. व्हेरी गुड, टाळ्या वाजवती यासाठी. बघा, या मुंबईमध्ये जेवण बनवणं, चांगलं राहणीमान ही संस्कृती आमची आहे. आणि म्हणून ही संस्कृती टिकवायची असेल तर पहिल्यांदा गाव तर मोजून घ्या, रस्ते मोजून घ्या आणि मोजून झाल्यानंतर आमची जागा नक्की किती जाते याचा आकडा आम्ही देऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या देशाला आज कुठलंही भूसंपादन करताना 2000 कायद्याशिवाय करता येत नाही. याच्या पुढची माहिती सांगतो. जेव्हा वरळीतून कोस्टल रोड गेला त्यावेळी बाहेरचे सगळे NGO सांगत होते की समुद्र कोणाचा नसतो, समुद्रातून आम्ही कसे रस्ते नेऊ. तेव्हा मी सांगितलं की समुद्र हा आमचा आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं समुद्रावर ज्याचं आरमार आहे त्यांचा समुद्र. हे आरमार कोणाचं होतं? ईस्ट इंडियन लोकांचं होतं, आग्र्यांचं होतं, कोळ्यांचं होतं, आदिवासींचं होतं, भंडाऱ्यांचं होतं. आणि म्हणून 2013च्या कायद्याने समुद्रावरचा अधिकार सुद्धा मान्य केलाय. आणि म्हणून समुद्रातून एखादा प्रकल्प जात असेल त्यामुळे ज्यांचं नुकसान होईल त्यांना भरपाई द्या असं कायदा सांगतो. त्याच्यामुळे असं कोणी आलं, नोटीस लावली आणि रोड केला असं होत नाही. याला कायद्याने उत्तर द्या. पण कायद्याने उत्तर देण्या अगोदर तुमचं गाव मोजलेलं पाहिजे. तुमच्या गावातून रस्ता कुठून चालला याचा मॅप त्यांच्याकडून घ्या, आम्ही आमचा मॅप देऊ आणि नंतर ठरवू. त्याच्यामुळे या गावात आज एक मगाशी ठराव झाला, तो हे जर इथून तुटत असेल प्रार्थना मंदिर तर त्याला उत्तर द्यायचं, त्याला कायद्याने उत्तर द्यायचं आहे. नुसतं बोललात तुम्ही आमची जागा देणार नाही, चालणार नाही. त्यांनी सुद्धा तुम्हाला बेकायदेशीर नोटीस लावले. कायदेशीर नोटीस कुठली आहे? भूसंपादन कायदा 2013. त्या अधिकाऱ्यांना सांगा तू पुस्तक वाचलंय का कायद्याचं? कशी काय जमीन घेऊ शकतो तो कोणाची?
नाही घेऊ शकत. आमच्याकडे नवी मुंबई विमानतळ झाला, त्याचं नेतृत्व मी केलं. तो विमानतळाची जागा 22.5% धोरणाने त्यांनी घेतली. हायकोर्ट ती मिठाग्रह आम्ही कसत होतो, ती जागा आम्ही मागितली नाही. त्याचा परिणाम काय झाला, ती जागा आता अदानीला मोदी सरकार द्यायला लागले. मोदीचा काय, अदानीचा काय संबंध त्याची चेतू, पण तुम्ही मागणीच करत नाही. आणि म्हणून मी सांगितलं का मावशीला, मावशी किचनचा आकार सांग, जेवायला मी येणार आहे. तुम्ही मागितलं तर पाहिजे, नंतर द्यायचं की नाही तर नंतर विषय, म्हणून आपला अधिकार तुम्ही मागा. आणखी काय, कोणाला काय शंका, काही शंका काय, कोणाला काय शंका असेल या विषयावर विचारा. कारण का नाहीतर लोक बोलतील की हे भाषण करून गेले, आमच्या मनातल्या शंका अशाच झाल्या. काय आहे शंका, कोणाच्या जमिनीच्या बाबतीत काय शंका आहे, कोणाला काय क्वेश्चन आहे, तुमच्या घराच्या खालची जागा कोणाची आहे याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख या विभागात गेलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की याचा 7-12 तलाठ्याला विचारा, सर्कलला विचारा. त्याचा रेकॉर्ड भेटतो, खूप जुना रेकॉर्ड भेटतो. आणि त्या रेकॉर्डमध्ये तुमच्या बोलता येईल में जा रहा है, ये इम्पोर्टेंट है. लेकिन जो दूसरे घर जो है बाजू के, वो भी हमारे गांव के लोग ही हैं, तो उनके घर भी जो कट हो रहे हैं, तो उनके लिए भी हम कोशिश करेंगे कि वो भी नहीं होना चाहिए. कि सिर्फ हम बात करें सेंटर ऑफ जो कट हो रहा है उसके लिए हम लड़ रहे हैं. अगर नहीं तो फिर हम चाहते हैं कि दूसरों के लिए, जो हमारे ही लोग हैं, ईस्ट इंडियन लोग जो बाजू में रहते हैं, उनका भी घर जो कटिंग में जा रहा है वो भी नहीं होना चाहिए, वो भी बंद होना चाहिए. क्योंकि उनका घर भी बहुत टाइम से यही यहाँ पे, अभी ये जैसे हम बोलते हैं ना कि हम पायवाट है, यानी कि सिर्फ एक साइकिल जाने के लिए जगह था, तो हम लोग गाँव वालों ने जगह दिया, तो वो कर करके हम अभी वो लोग ने कंक्रीट बनाया है, अभी उनको और जगह चाहिए. तो वो क्यों हो रहा है, और लेके जा रहा है, लेकिन कुछ दे नहीं रहे. जितना हमसे दिया था उसका क्या, जैसे कि अगर किसी ने हमको जैसे कुछ दिया है सामान, जैसे गिफ्ट, तो हम लोग वो गिफ्ट रखते हैं. लेकिन अब उन लोग ने, हमने उनको गिफ्ट दिया अपना लैंड, ठीक है, लेकिन हम लोग को वापस क्या दे रहे हैं, एम्प्टी बैग. क्यों? मेरा नाम जेनी. जो प्रश्न ताईने विचारला यासाठी जोरात टाळ्या वाजवा, कारण हा प्रश्न फार महत्वाचा आहे की प्रार्थनेची जागा वाचलीच पाहिजे. पण कोणाचं घर रस्त्यात जर तुटत असेल तर त्याला कायदेशीर नोटीस 2013च्या कायद्याने अगोदर दिली पाहिजे. पालिकेचे ऑफिसर असं बोलून चालणार नाही की आम्ही इथे प्रपोज रोड केलाय, आम्ही प्लान पास केलाय. तर प्लान पास करताना ज्यांची जागा आहे त्यांची कायदेशीर परवानगी घ्यावी लागते, सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट करावा लागतो. आणि असं घर तुटत असेल तर जोपर्यंत त्यांना त्या जागेच्या 4 पट मोबदला मिळत नाही, दुसरं घर बांधून मिळत नाही, तोपर्यंत तोडायचं नाही. कारण जर असं तोडलं, तुम्ही तोडून दिलं तर त्यांना कुठे ते आपल्या माहुल गावात नेतात, तिथे अशा बिल्डिंग बांधल्यात की तिथल्या लोकांना आतापर्यंत शेकडो लोकांना टीबी झालेली आहे. कारण तिथे सूर्यप्रकाश येत नाही, हवा येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही योग्य वेळी ग्रामसभा घेतली, ग्रामसभा योग्य वेळी घेतली, त्यामुळे कायदा तुमच्या लक्षात आला. आणि हा कायदा नेटवर आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्ही पण महिला उत्तर देऊ शकता त्या ऑफिसरला की 13च्या कायद्याने नोटीस द्या, हा नोटीस आम्ही फाडून टाकतो, जाळून टाकू नोटीस आपण त्या. आणि कारण याचं आहे की अख्ख्या मुंबईला आम्ही जागा दिली आणि आज आमची गावं तुम्ही तोडताय, हे आम्ही ऐकून घेणार नाही. म्हणून सावंत साहेब हे सिनियर आहेत, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, कणकवलीचे आहेत. हा धोका सगळ्या कोकणाला आहे. कारण कोकणातल्या ऑलरेडी जमिनी लोक अज्ञानापोटी विकायला लागलेत. अगदी 15,000 आणि 16,000 डोंगर विकलेत, 15,000-16,000 रुपये एकरनी डोंगर विकलेत कोकणी माणसांनी. आणि आता त्यांची घरं धोक्यात आलेली आहे. आणि जी मुंबईची अवस्था आहे ती सगळ्या कोकणाची आहे, ठाण्याची आहे, रायगडची आहे, नवी मुंबईची आहे. आणि म्हणून यासाठी अशा महिला ज्या प्रश्न विचारतात ते प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आपली महिला ही डोक्यावर पदर घेणारी, खाली मान घालणारी, घूंघट में रहने वाली महिला नहीं है, वो हाथ में काती लेने वाली, लड़ने वाली महिला है. उसके लिए जोरदार तालियां बजाओ. आणि हे प्रश्न विचारले पाहिजे. ही लोकसभा आहे, ही ग्रामसभा म्हणजे लोकसभाच आहे, खासदार व्हायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, 2 वेळा खासदारकी लढलो, 2 वेळा हरलो. गरीबाला जिंकणं फार अवघड आहे, खूप पैसे लागतात. 700-700 कोटी रुपये खर्च येतो. पैसे दिल्याशिवाय लोक मतं देत नाहीत, हे आपलं अपयश आहे. आणि म्हणून आता निवडून देताना माणसं चांगली निवडा, सावंत साहेबांसारखी, जी मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासोबत आहे.
अशी साधी माणसं आता दुर्मिळ झालेली आहेत. आणि म्हणून तुम्ही आता निवडणुका पण लढल्या पाहिजेत, हे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ताई. तुम्ही लढलं पाहिजे, तुम्ही त्या पालिकेला प्रश्न विचारले पाहिजेत. आणखी कोणाला काही शंका? यांनी बोलल्याप्रमाणे ते अमेंडमेंट करून घ्या. सेंटर ऑफ नाही, परंतु आता जी ग्रामसभा आहे ते संपूर्ण गावासाठी करेल. आता कसं आहे, गावातल्या कुठल्याही कोपऱ्यातून रस्ता गेला किंवा पालिकेचा प्रकल्प गेला तर त्याची लढाई कायद्याने लढवली जाईल भूसंपादन कायदा 2013 नुसार. जोपर्यंत पुनर्वसन मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागा देणार नाही. आलं लक्षात? बरोबर सर. आणखी काय? बहिणीने बोललं काय कोणी ॲक्शन घेतलं नाही. हे गावकऱ्यांनी KWA म्हणजे आमची संस्था आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे या घराबद्दल. जेव्हा ते BMCचे ऑफिसर इथे आले नोटीस लावण्यासाठी आमच्या गावठांच्या घरासाठी, तर मी पहिल्यांदा ऑफिसरला विचारलं की तुम्हाला कुठले अधिकार आहे की आमच्या घराला नोटीस देणं. BMCचा कुठला अधिकार आहे? तुमचा तर अधिकारच नाही आमच्या घराच्या नोटीस लावायला. कलेक्टरचं लेटर आहे का जिल्हा अधिकारीचं? की त्यांना विचारलं जिल्हा अधिकारीचं लेटर आहे का, पत्र आहे का आमच्या घराला नोटीस लावायचं? तर बोललं नाही. मग आमच्या घराला नोटीस लावायचं नाही, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. पहिला आमच्या कार्यालयाला तुमचं पत्र पाठवा की काय तुम्ही करत आहे इथून, मग आम्ही तुम्हाला आमच्या ग्रामसभेमधून जी आम्ही स्थापित म्हणजे काय निर्णय होईल ते आम्ही तुम्हाला सांगू. तर बोलतं असं आहे. मग ते आले आमच्या आमच्या ऑफिसला लेटर दिलं त्यांचं, तर आम्ही त्यांचा जबाब त्यांना दिलाय. तर आतापर्यंत त्यांचं काय इथे हे केलं. दादा तुम्ही जबाब दिला त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. पण एक गोष्ट निश्चित, तुमची जागा तुम्ही मोजली पाहिजे, नंतरच जबाब देऊ शकता. कारण कुठल्या जागेतून चाललंय, किती चाललंय. जसं आपलं बॉडी असतं, हात तुटणार आहे की पाय तुटणार आहे माहिती पाहिजे आपल्याला, पण तुमचा हात किती किलोचा आहे ते पण माहीत पाहिजे. आणि म्हणून हे सगळं तुम्ही करून घ्या. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ग्रामसभा रेकॉर्ड करा. ते जे कॅमेरामन आहेत त्यांना धन्यवाद द्या, स्पीकरवाल्याला धन्यवाद द्या, आणि ज्यांनी खुर्च्या आणल्या त्याला मदत केली त्याला धन्यवाद द्या. मी आता माईक दादांकडे देतो. हां, जी विस्तार कमिटी आपण बनवलेली आहे या गावासाठी, आणि कोणालाही तुम्हाला येवाचं असेल तर याला तर ऑफिसमध्ये सगळी या, येवाचं असेल तर नाही सगळी या, सगळ्यांना जागा आहे त्यांना. ओके, तर कोणच जाऊ नको. तर साईन करा, आपलं नाव लिहा, साईन करा. मेंबरशिप बी चालू आहे बघा, ऐका नीट. आणि मग या मेंबर व्हा, तुम्हाला स्लिप दिली जाईल, तुम्हाला दिले जाईल, आपले रिसिप्ट दिली जाईल. हां, कम आपण जॉन्सन आपले प्रेसिडेंट 2 शब्द बोलतील आपल्या समोर. आजच्या सगळे आपले कलोरी कलिनाचं गाव आज जे काय आपले सामने ना आपल्याला जे काय ऐकायला शुभम सावंत आणि आपले राजाराम पाटील साहेब, तुम्हाला सांगूच इच्छित आहे का राजाराम पाटील साहेब त्यांचा काय परिचय देवाची जरूरत नाही, काय लाज नाही. इंटरनॅशनली फेम्ड बोलताना इंटरनॅशनली नोन आण. त्यांचे मेरो बाहेर देशांची माणसं येतात त्यांचा विचार घेवाला. त्या 2-3 वार्ता राजाराम पाटील साहेबांनी सांगितल्या. एक आहे त्यांचं ते उरणचं. राजाराम साहेब तुम्हाला विचारतो सोनारी गाव, तो बोलते ना दागिना घालून फिरावच्या बायका. मी ना 8-9 वर्ष सोनारी गावांमध्ये काम केलंय. जेव्हा ते गोदीताई जायली तेव्हा मी ना माझ्या डोळ्याशी बघितलंय का कैसी त्यांचं ज्यांच्या घरात बोलतं मावरं धरावची, तर त्यांच्या घरात मसाला घ्यावाला पैसा नव्हतं न. जेव्हा त्यांचं जमिनी इकिल्या कोणी तर बायका दागिनं न, त्यांचे नवरं मोटरसायकली का फॉर्च्युनर काय अशा मोठ्या मोठ्या कार खाली 5 न 6 वर्ष त्याच्या मगशी 30 माणसं हॉटेलाला जाऊन कामं करावं लागली वेटरची. म्हणला अच्छा. બીજી वार्ता आहे डिमार्केशन. डिमार्केशन कला पाहिजे आपल्या गावठाणाचं. आपली ओळख आहे, मी पायलट आहे. अरे खाली टोनाशी बोलून नाही पायलट मी होय, त्याचा काय पुरावा द्यावा लागतं ना.
हा, तर आपल्याला गावठण दाखवावं लागेल का हे आमचं गावठण आहे. त्याचं काय कसं आपण दाखवू गावठण आहे, त्याचं डिमार्केशन करू, त्याच्या बाउंड्र्या येतील, मोजणी होईल, तेव्हा आपण बोलू का हे आमचं गावठण आहे. न गावठण मिळल्या हातान आपल्या वेळ हत्यार मिळलं, ते गावठणचं डिमार्केशन झालं तर आपल्या हाताने एक हत्यार मिळलं का हे आमच्या वेळ हत्यार आमच्या गावठणच्यासाठी भांडावचं. जास्ती बोला का हाय नाही. आपल्याला माहिती आहे का SRA कंच बी गव्हर्नमेंट येऊन दे SRA ला पहिला पाठिंबा देतील. तुम्ही हुशार येईल पाहिजे सगळी जण. आपल्या गावात झालेले आहे. आता मी खुल्या तोंडांशी न मनांशी बोलते. मोठे मोठे घरान माणसं येतात, मोठे मोठे बंगल्यान येतात, त्यानं लिहून दिले बिल्डरला 20-25 लाखा म्हणी का मी झोपडपट्टी म्हणी रेते. आपले गावान कोणाला प्रूफ पाहिजे तर मला सांगा, मी त्यांना डॉक्युमेंट देन, नावा सांगा ती दाखवून देन. कोणी कोणी दाखल नाही का आम्ही झोपडपट्टी गलीच म्हणजे आमच्या घरात टॉयलेट नाही, आमच्या घरात अंग धुवायला यानं ऐसा. यांशी आपल्याला हुशार येऊन राहावं लागेल. आपले पायांबुशी कवन जमीन खिसकेला आपल्याला माहिती नाही. आपण आता आहे बसले आहोत. आता मी बिल्डरचं SRAची माणसं कामावणी लागली असतील केव्हा आपले गावठणला स्लम बोलतात. एकदा स्लम जायला मग ती खूप मोठी लढाई आहे. आपण सगळीजण हुशार येईल पाहिजे. पहिला डिमार्केशन आपल्याला सगळं येईल. सण बिन खूप आपण गाजूया. आपलं गावठण रेलं तर सगळं रे, नाही तर काय नाही रेवाचं. SRA मध्ये गेलो तर आपल्या बाजूला कोण येईल न कोण येईल आपल्याला माहिती नाही पडायचं. सगळी जण तयार राहा का आपलं गावठण डिमार्केशन करावं. सगळी पुढे या न सपोर्ट करा. थँक्यू. हां, उद्या आपल्याला ज्यांना कोणी एक प्रश्न होता, कोणाचा तरी क्वेश्चन होता का समजा वे ऑफ द क्रॉसला कोण कोण गेले आणि बेना, तर ती येऊन साईन करतील आयला. तर विस्तार कमिटी आपली बसलेली राहील आयला असोसिएशन म्हणे. तर तुम्ही सकाळचे 11 ते 12:30 जरी आपण टाईम ठरलेला आहे. 11 ते 12:30 सकाळचा न 7 ते 8:30 वाजता सांजचे. ओके. तर कोण बी ॲबसेंट असेल किंवा बाहेर गेले असेल खुर्साच्या वाटेला तर मग नंतर येऊन तुम्ही साईन करू शकता. दुसरी वार्ता आहे की आपल्याला पाण्याचं थोडंसं त्या बाजूला खाली थोडा प्रॉब्लेम आहे अजून. तर 2 वखत पाणी येते मला. सकाळचा बी येतं, सकाळचा नाही मिळला तुम्हाला समजा पहाटे म्हणजे अर्ली मॉर्निंग त्या टायमाला तुम्हाला नाही मिळला पाणी तर 10 वाजता 10 ते 12 वाजेपर्यंत पाणी असतं सकाळला. अशी माहिती. अच्छा, तवर खाली थोडा प्रॉब्लेम आहे अजून. आखे तवर येत नाही कोणी कवरी जा ना कवर कंचेत पॉइंटला. हां, 11 o'clockला येतं. तुम्ही उद्या लावूनशी बघातच आहे. 2 वखत बोलता पाणी दे सोर येतात ऐसा मला माहिती. डुंगाच्या तवारशी तुमचे दारापर्यंत ब्लॅक लिस्ट मध्ये पाणी नाही जे बाजूला आहे ते बाजूला ते तवरा एरियाला ब्लॅक लिस्ट. हां, अच्छा तवरचे. हां, या आता समजलं की यांचे डुंगासांचे दारापोशी तर आमच्या दारापर्यंत ॲक्च्युली तर हे पाणी नाही. हां, करेक्ट बरोबर अर्थ आहे तुमची. तर लेट अस सी वी आर वर्किंग ऑन ॲट. तर आता कंचं बी टाईम असून दे पण पाणी मिळावं पाहिजे ना त्यांना. दॅट्स इम्पॉर्टंट ना. ओके. तर आपण याच्यावरती काम करताना लोक बोना बिना जाताना लेट अस सी हाऊ वी कॅन. आता त्यांना एरिया सांगेल नाही. आता एरियाच्या वरती काम करूया आपण, बघूया काय होत. साईन करून जा हां प्लीज. 2 अशीच जाऊ नको नाही तर आपलं सगळे आवरं मेहनत आहे बी फुकट होईल. हां
That we have to stand and monitor that. Now they have to make the roads. सगळं आहे ना. हां, तर आता रस्त्याचं बी आपण काम आता जोपर्यंत ते होई नाही, कमिशनिंग होई नाही, आपली ते मोठी लाईन घालले 8 इंची, ती कमिशनिंग होई नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं नम्रता घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मग तेव्हा जॉईन केली त्यांचं त्या बाजूला साऊथ साईडला, तर मग आपण त्यांचं कसं काय प्रोग्राम आहे पुढचा BMCचं ते आपल्याला माहिती नाही. आपण विचारपूस करूया त्याची. त्यांना आपण मागूया का केव्हा होते तुमचं हे, आमचे रस्ते कधी होतील, आमची दुरुस्ती कधी होईल ते नंतर आपण करूया. ओके. अच्छा, हां, 1 मिनिट. जसं आज राजाराम दादा आमच्या ते सँटाक्रूजला रेग्युलर येतात, कारण का माझा घराचा प्रॉब्लेम चालू आहे, बिल्डिंगचा प्रॉब्लेम चालू आहे, तर ते मला सदैव मदत करायला उभे आहेत. त्यांच्यासोबत माशेलकर दादा वर्सो अशी त्यांचं घर तुटलंय, तर ते जैसं रस्त्यावरती आले ते टायमाला तसं मी नाही येऊ, माझ्या सांगायची ती घटना नाही घडली पाहिजे. त्यासाठी राजाराम दादा, माशेलकर दादा टाइम मतलब टाइमचं काही भारच नाही असं याच्याशी मला मदत करायला 24/7 उभं आणते. आणि तसंच आपले समाजाला, इस्टिडियन समाजाला ते सदैव उभे आण आपल्याला मदत करायला. तर यासाठी कसं आहे, यांचं जे ऐशी माणसं जे हान जे आपल्याला मदत करायला आणि जे कायद्याचं आपल्याला मार्गदर्शन करतात, आता जे हिसाबाशी माझं जे पेपर वर्क्स पाणी जे हार्ड झालं, तर त्यांचं जे पेपर म्हणजे लेटर पाणी राईट करूनशी लिहूनशी जे लॉक्स पाडिल्यान, जे अथॉरिटीज आणि ज्या माझ्यावरती ऍक्शन घ्यावाला त्यांना लॉक्स पाडिलेले आणि त्यांच्या नॉलेजच्या हिसाबाशी. तर तसंच आपले गाववाल्यांना ज्या पण प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी आपलं KWचं ऑफिस आहे, त्याला अख्खी टीम बसलेली असं यंगस्टर्स आहेत. आणि जसं गावामध्ये जी पोरं आहात ज्याला नॉलेज आहे, ज्या लेडीज लोक आहात, तर तुम्ही पण हेल्प करायला येऊ शकता आणि त्याचे सदस्य होऊनशी ते पुढे येऊ शकता आणि मेंबर्स पण होऊ शकता. आणि जेणेकरूनशी तुमच्या घरचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या गावाचा प्रॉब्लेम ऐसा या समजूनशी तुम्ही एक फॅमिली म्हणूनशी आपल्याला रेवायचं आणि 1 पेजवरती आपल्याला काम करायचं आहे. आता तसंच राजाराम दादांनी आम्हाला आमच्या बिल्डिंगचा डिसुजा बिल्डिंग रहिवासी संघ असं एक संघटना बनवली आणि आम्ही ते बोर्ड लावला, बिल्डिंगला वेलकम बोर्ड लावला. तसंच आपले कलिना गावठण आणि इव्हन जवरी मुंबईमध्ये गावठण आहात यांचं कमिटी, गाव कमिटी बनणं कंपल्सरी आहे. या असोसिएशन वगैरे जे आहे याच्यामध्ये ते पावर्स नाही आहात, जसं राजाराम दादांनी सांगितलेलं आहे. तर जसं हे बोर्ड आहे, वेलकम बोर्ड आहे, याच्यावरती कलिना कोलवरी गावठण लिहिलेलं आहे, पण त्याच्यावरती गाव कमिटी जर राहिलं ना त्याचा पावरच काय व्हायला हान, जे बघूनशी अथॉरिटीज त्या हिलून जातात. आणि त्या शिराचे पहिला ते लोक बघतात याचा ऑफिस काय आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधतील, त्याच्या मगशी ते लोक पुरं ऍक्शन घ्यायला जातील. जे काय तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे या काय आहे, तर याच्यासाठी हर एक चीजला धावपळ करायला लागतं आणि त्याला पैसा लागतं. आज जसं राजाराम दादा तवरेला आमची येतंय यायला, तर त्यांची जरी गाडी आहे, असे बाईकवरती ट्रॅव्हल नाही कसं ना, ट्रेनची ट्रॅव्हल कसं आहे, कारण का जीवाचा धोका असतं. हसणे मोठे याच्यावरती लढणं काही इझी काम नाही आहे. आपले दुश्मन पण तवरेच पैदा होतात, जवळ आपण लेवलवरती हायवरती उरूया तवरच दुश्मन पैदा होतात. तर तैसे माणसाला तवारशी येणं एक खर्च असतं, तो पण आपल्याला बेअर करायला लागतं आणि तो मी करते देवाच्या कृपेशी, मी आय एम डुईंग इट दॅट. तर तैसा सगळ्यांचं जर आपलं गाव मोजाचं, जसं राजाराम सांगितलंय का आपलं गाव मोजाचं आहे, त्याचा खर्च आहे. तो काय साधारण एक बारका खर्च नाही, खूप मोठा खर्च आहे. तर याचा एक बजेट काढूनशी सर्वे जर असेल कोण व्यक्ती त्याशी आपला बजेट काढूनशी, दादांचे मेरे पण त्याच्यावर सर्वेवर राहण, तर दादा आपल्याला मदत करतील त्यांचे मेरे सर्वेवर राहण, तर त्याच्यामध्ये आपण तो बजेट काढूनशी आपलं फुल नाही फुलाची पाकली असा हिसाब नाही आहे. प्रत्येकाचा घराचा भाग त्याला उचलायलाच लागेल आणि गावाचा मेंबर याला भार उचलायलाच लागेल, असं नाही का माफून नाही आहे. ही हॅज टू अरेंज. हाव एव्हर आज माझ्या ताईला कोण करीत नाही, बट आय एम डुईंग इट बिकॉज मला ती परमेश्वरी नियुक्ती केलेली आहे माझ्या बिल्डिंग मध्ये. नो वन इज डुईंग इट अँड इन कम्युनिटी ऑल्सो आय ऑलवेज रेडी टू हेल्प आवर पीपल. सो दॅट इज अ थिंग का आपला खुरूस पण उचला आणि बिजांच्याला पण खुर्साला हात लावा जे आपले परमेश्वरने शिकले. आणि आज लंचचा सीझन चालू आणि मीटिंग लागणं खूप मोठी वार्ता आहे. सो प्रेज द लॉर्ड. आणि जैसे या न्यूजवाले काय नाव फारूक या इंटरनॅशनल लेवलवरती न्यूज आपली पाठवणार, तर या एक कॅमेरा
नाही, पुढची मीटिंग लागेल तर ॲटलिस्ट 10 ते 15 न्यूज पाहिजे याच्यामध्ये रिपोर्टर्स. जसं आता माझ्या बिल्डिंगचा इश्यूज आहे, तुम्ही बघितलं असेल व्हायरल झालेला खूप सारे न्यूजपेपर्स बनी. आता ते कायला आपल्याला मला नॉलेज नव्हतं, त्यासाठी राजाराम दादांनी ते हेल्प केली आणि ते न्यू बॉम्बे पनवेल त्या साईडला ते न्यूजमध्ये ते केलं. आय एम ट्राईंग टू बेस्ट माय लेवल टू बेस्ट फॉर द आपले बॉम्बे म्हणजे न्यूज मनी, कारण का मी राहते बॉम्बेला पण माझी न्यूज ते साईडला चालली, त्यासाठी ती जी आग पसरायला पाहिजे तशी पसरली नाही, अजून पसरेल आणि यापुढे पण आपण न्यूज मनी येईल माझा विषय. आणि तसंच आपली गावाची जर मीटिंग लागते तर कोणाचे पण वलकीचा प्रेस रिपोर्टर या काय मीडिया असेल तर प्लीज ऑर्गनाईज करा, कारण का ही जी आग जी तुमच्या कलिना गावांशी जी जाईल ना ही अख्खे बॉम्बेसाठी एक बेंचमार्क बनून जाईल. सो प्लीज ट्राय युअर बेस्ट फॉर दॅट. आणि जर कोणाला तसंच आम्ही टेप गावठांचा पण बचिलेला आहे, त्यासाठी पण ते माणसं पण आपल्याला मदत दिला. तर कसं असं आज मी सांताक्रूजला येते, मी तुम्हाला मदतीसाठी यायला येते, तर उद्या राजाराम दादा सांगेल ते टायमाला मला तुमची मदत लागेल, कारण का एक गावठाला बचायला बिजा एक भावाला बचायला बिजा भाव धावतं, तसंच एक गावासाठी बिजा गावाला पलाला लागेल. तसंच कुर्ला गाव, मरोल गाव हे सगळ्यांची मदत आपल्याला लागेल. तर ही आग जी आहे ना एक आपण कांडी पेटीले कलिनावणी त्याचं बोलतात ना लाईट टू लाईट आपल्याला बर्न करायचं आहे सगळ्यांना. तसं राजाराम दादांनी आपल्याला एक बर्न करून आज तयार केलेलं आहे, तसं मी आज रेडीच आहे आणि तशी तुम्ही पण सगळी रेडी व्हाल. आणि तसंच आपल्याला हर एक गावामध्ये आपली ईस्ट इंडियन कम्युनिटी गाव कम्युनिटी ही रेडी करायची आहे. तसं विक्रोली आहे, कुर्ला आहे, जू आहे, विलेपाल आहे, सगळ्यांचं या जवळ या व्हायरल होईल. सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे हर एक गावानी राजाराम दादाशी मीटिंग करा. तुम्ही ऐका, 2 माणसं ऐका, 4 माणसं ऐका, समजा आणि 4 माणसांना अजून एज्युकेट करा आणि ऐशी गाव सभा लावा आणि त्याच्यामध्ये आपला गाव बचेल आवडी 100% गॅरंटी आहे. कारण का माझी बिल्डिंग मला बसताना दिसते, कारण जे हिसाबाशी राजाराम दादांनी काम केलंय. सो आय एम हॅट्स ऑफ फॉर हिम. थँक्यू राजाराम दादा आणि माशेलकर. एक अजून एक वार्ता तुम्हाला सांगायची होती की आपले वॉटर बिल हो तुम्ही बघितलंय त्यावर काय लिहिलंय, हेटोला बारके अक्षरामध्ये त्यांचं लिहिलंय प्रायव्हेट स्लम. तुम्ही त्यावर ध्यान नाही दिलं असेल, त्यांचा डोंडा मारला आहे. पण आपण कवरी हुशार आहो, त्या अंकलनी बघितलं आणि तो मार्किंग करूनशी मला मोबाईलवर पाठवलं की विली हे बघ यावर काय लिहिलंय. आणि त्याचा आम्ही जबाब त्याला दिला की या आमचं गावठण स्लम नाही, झोपडपट्टी नाही, या आमचं गावठण आमची मालकी हक्क आहे, आमची मालकींची घरान आमचे सनत आहे. तर या आपण ध्यान दिलं पाहिजे. आपण कवरी जागृत आहोत, आपण सगळी शिकलेली आहोत, पण आपण शिकलेली अनपढ आहोत. आपलं कॉलर वरती करता आहोत पण आपण झिरो आहोत. आपल्याला बोलावचं काही सिया नाही, ते पेपरावर ती लोक प्रूफ करतात, तयार करतात, काय म्हणजे ती लोक तयार करतात की तुम्हीच काय ऍक्शन केलं नाही, तुमचे बिलावर लिहिलेलं आहे इस्लाम, तुम्हीच मानिता झोपडपट्टीवालिया. या आपण हर एक पेपरावर आपले ध्यान दिलं पाहिजे का ती लोक काय करतात. अगर आपण त्याचं ध्यान नाही दिलं ना तर आपल्याला कवाशीच गावांशी बेला काढतील, नाही एक बिल्डिंगमध्ये उभा करतील, जा ते बिल्डिंगमध्ये राहा. हे कबूतरचे त्याला खोका असतात ना त्यामध्ये आपल्याला ठेवीतील, जा मग आपलं गाव गेलं, आपलं वाडवडिलांचं सगळं नाहीसं जाईल. जे आपण जमता आहे मुलाचं पाणी या सगळं करतो ते सगळं एक दिवस निघून जाईल. त्याच्यासाठी हर एक पेपर आपले असतात त्यावर जागृत राहा, त्यावर काय लिहित आहे गव्हर्नमेंट काय होत ते सगळं आपण ध्यान दिलं पाहिजे. आज आपले प्रॉपर्टी कार्डवर आपल्या अपाय लोकांची नावं, अरे तुमची नावं कवा जातील, कवा शिक्षाल, या नावं घालावला या ऑफिस. त्याच्यासाठी आम्ही उभी राहतोय, सगळी कमिटी आमची उभी आहे, पण कोण बी एक माणूस ये नाही ते कवा वारसाचं दाखला तुम्ही तयार करशाल तुमचं. मी गेलो आमचे शेतकरी दाखल्यासाठी तर त्यांचं आम्हाला हायकोर्टमध्ये नेट सेक्सेशन सर्टिफिकेट आणायला सांगितली. तर मी मला कंचे माणसाने सांगितलं तुमचं वारस दाखला असतील, जाऊन तलाठी मनी चेक कर. मी जाऊन चेक केलं तलाठीमध्ये तर माझे ग्रँडफादरचं वारस दाखलं होतं, त्यामध्ये माझं नाव बी होतं. या दाखला कवा काढशाल तुम्ही. अगर या वारस दाखला आपण काढलं तर आपल्याला कोण चॅलेंज नाही करू शके. याच्यासाठी हर एक गव्हर्नमेंट पेपर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यावर ध्यान देणं ही आपली जबाबदारी आहे. धन्यवाद देते मी.
ओके, तर आपण रजा घेऊया. आपण हे साईन केल्याशिवाय जाऊ नका कोणी बी. थँक्यू ब्रदर राजाराम, जॉनी आणि सुभाष चव्हाण, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना आता जसं आम्ही सांगू ना तसं तुम्ही परत हजर व्हा यायला. ओके, जशी बहुसंख्येने आले तसे तुम्ही सगळीजण परत यायला या जेव्हा आम्ही वाढणं करू तेव्हा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू ऑल. गुड नाईट टू यू. ओके, थँक्यू सो मच. कोली कल्याण गावठण आहे 400 वर्षापूर्वीचं. आम्ही इथले स्थायिक आहोत. आमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या आणि आता शासन याच्यावर उठला आहे. हा कुठला अन्याय आहे आमच्या ख्रिश्चन जातीवर. तर आम्हाला काहीच लोक आमचा गाव जसं आहे तसं आम्हाला 7 days मनी तुम्हाला खाली करायचं आहे असं सगळं. आणि आम्ही त्यांना रिस्पॉन्ड केल्यावर त्यांच्या तरफचे आम्हाला 15-20 days जायला काहीच रिस्पॉन्स नाही आहे. आणि तर DP मार्क एव्हरी टाईम चेंज होतं. एक जण बोलता आवर्षे येते, एक जण बोलते आवर्षे येते. 400 yearsची हिस्ट्रीवाली घरं जर तुम्ही आता आमचे ऑल्टर बी आहे ऑलमोस्ट 400 years ओल्ड आहे. हे गावामध्ये गावठण मध्ये कवरे वर्षांशी येतात जन्माया जायलेलं आहे. हा ते रस्ता काढणार आहे ते यासाठी तुम्ही काय बोलणार आहे? बघा आता हे जशी घरान ही आमची बहिणीची घरान तर ही एवढी जुनी आहे आणि आमची ऑल्टर बघा पूर्वकालाची. हे जेव्हा शिवाजी महाराजांच्या टायमाची ऑल्टर आहे आणि घरांची बघा दिवारं बघा ते कमसे कम 2.5-3 फुटाची एक दिवार आहे आणि त्याच्यावरती जुनं घर आहे. आणि आमची सिस्टर आहे त्याच्याबद्दल त्यांना नोटीस आलेली आहे तर हे घर कोणाबद्दल तर ही सिस्टर थोडी माहिती देणार आहे कसं काय यांचं घर आहे आणि कुठल्या कालापासून त्यांचं घर आहे तर काय माहिती देणार आहे सिस्टर. आता हे 400 वर्ष जुनं घर आहे. ॲक्च्युली आम्ही थोडंसं रेनोव्हेशन केलं तेव्हा आम्हाला 400 वर्ष जुनी कौलं पण होती आमच्याजवळ. 1600 डेटेड कौलं पण होती. तर आता समजा हे लोक रुंद करण्यासाठी हे लोक आमचं घरच जाणार आहे, घरच तोडणार आहे या असं सगळे आम्हाला नोटिसेस आले. आणि नोटिसेस आवरे येतात फ्रॉम एच ईस्ट वॉर्ड का स्ट्रेट 7 days मध्ये करणार आहोत. 7 days मध्ये तुम्ही मीटिंग्स पण नीट करीत नाही. कोण आहे इन्चार्ज ती समोर नाही आहे. ती आयली तरी व्हायला सगळ्या स्टोरीज. एक दिवस DP मार्क आमची जाते, DP मार्क त्यांची जाते. जो गावठणचा रोड आहे तो हाफ नातालँटीचा जो सोडिलेला रोड आहे हाफ आम्ही सोडिलेला रोड आहे. तर ती एक पायवाट होती आणि घरात थोडंसं रुंद होतं कारण आमच्या बैलगाड्या जावाच्या. तर आत्ता बी हे लोक मधील हे लोकांचं अराउंड इन 80s त्याचं थोडंसं आमच्या जागा आम्ही आतमध्ये घेतल्या आणि त्या लोकांना अजून तो रोड आम्ही मोठा करून दिला. आता तर DP मार्कच ऐसा केलाय का आमची घरं जातील. हे लोकांचं जेव्हा या बिल्डिंगीना परमिशन दिली तेव्हा यांचं बघितलं नव्हतं का आमची रोड जाईल का यांच्या गाड्या जातील का नाही जातील. प्रत्येक टायमाला या लोकांना सगळं बरं यांचं करासाठी यांना सगळ्या सोयी देवासाठी सगळं गावठणवरती तुमच्या लोकांचं म्हणजे हे असतं का तुमचं आम्ही कापून घेणार जाणार IDP मार्क आहे. प्रत्येक टायमाला काय गावठण बघूनच DP मार्क करतात का काय मला ते पण नाही समजत. आणि एच ईस्ट वॉर्डवाल्यांना जर आम्ही मध्ये सांगितलं होतं का आणखी जर जावासाठी जर प्रॉब्लेम्स होतात म्हणजे चर्च आहे 3 स्कूल जायल्यान त्याच्यामागशी या साईडला मस्जिद आहे समजा मेन रोड आहे बसेससाठी जावासाठी पब्लिक तर कवरं एन्क्रोचमेंट झाले रोडवरती. ते एन्क्रोचमेंट करायचं ते लोक एच ईस्ट वॉर्डवालीला तर समजतच नाही का तिचं काम नक्की काय आहे. तर हायर ऑफिशियल शू टेलर का तिचं नक्की काम काय आहे, तिने काय काम करायला पाहिजे. ते काम सोडूनची DP मार्क काय येणार आहे तुटून जाणार आहे तुटून टोटल हॅरेसमेंट जाईल. हॅरेसमेंट आणि स्ट्रेट जेव्हा ते लोक नोटीस देवायला येतात त्यांची माणसं आम्ही कोणीतरी असं लेटर फाडिलं तर बोलूनची दाखवतात पण त्याच्या पुढे त्यांचा माणूस आम्हाला सीधा बोलते ना आता जा बुलडोज करणार. तर अशा सगळ्या दादागिऱ्या म्हणजे कसं काहीतरी ऑन पेपर आहे तुम्ही बैसायला पाहिजे. आमचा सरपंच आहे आमचं गावठण आहे गावठणचं सगळं आता ऑलमोस्ट इट इज लाईक अंडर जिल्हा परिषद. तर त्यांच्याशी वार्ता करायची वाय आर यू टार्गेटिंग द विलेजेस. काही आवरी बॉम्बेमध्ये जागा आहे ना तुमची माणसं तुम्ही सगळे श्रीमंत लोकांसाठी बिल्डिंग सगळं बनले तर त्यांच्या सोयी कशा करायच्या ते तुम्हाला माहिती पाहिजे.
त्यांच्या सोयी करायसाठी आम्हाला उद्ध्वस्त करायचं कयली विले त्यांचा कानून आलाय तो पण नाही माहिती. बिकॉज कानून तो इज एव्हरी डे चेंजिंग. एच ईस्ट वॉर्डला तर एव्हरी डे चेंज होतं. आज असं आहे, उद्या वेगळं आहे, उद्या ते आहे. आता एवढे हॉकर्स रोडवर आहे ते आम्ही तर वन वे पण मागतोय की चलो टू स्कूलमध्ये बसेस जाणारे यांचे सगळे बिल्डिंगवाली मुलं इकडनं जातात तर वी आर रेडी, चलो डू वन वे केलं तर सगळं सोयीस्कर आहे. पण वन वे वगैरेचं तसलं काही त्यांना सोल्युशन नको आहे. सोल्युशन एकच आहे, तुमची घरं बुलडोज करणार आहे, तुमची घरं जाणार आहे. ही आता 400 years ओल्ड ही ऑल्टर आहे, हे तोडाचं आहे. मग शिवराज्याच्या वार्ता करता मग शिवराज्यामध्ये एवढा अन्याय झालेला का आता करताय? कसल्या प्रकारचा अन्याय? नुसतं आता हे देवस्थान आहे आमचं, हे एकदम स्टार्टला आहे, हे सगळं उद्ध्वस्त होणार. म्हणजे आम्ही धरून चालायचं की काय? आणि विरोध आहे पूर्ण, ह्या रोडला विरोध आहे. आणि ग्रामसभा असतं, आमची ऑफिस आहे, KW ऑफिस आहे, ते बी आपला रजिस्टर्ड बॉडी आहे. आम्हाला नोटीस कशाला नाही? आमच्या गावाचं कार्यालय आहे, कार्यालयाला नोटीस कशाला देत नाही? जे बी येतात आमच्या जिल्हाधिकारीकडून काय तुम्हाला पत्र आलेलं का? नाही, काहीच नाही. मग जिल्हाधिकारीकडून पत्र न येता BMCचं डायरेक्ट तुमच्या गावठाणाला घरांना कसं पत्र देऊ शकतात? तेच आमचं म्हणणं आहे. आम्ही त्यांच्या जबाबाचं उत्तर बी दिलं आहे, तर आमचा उत्तर आला नाही त्यांच्याकडून, तर आम्ही त्यांना रिमाइंडर बी दिलेलं आहे. त्याबद्दल बी परत आम्हाला काय आलेलं नाही, त्यांचं काही सूचना आली नाही. पण आमच्याकडून ते 1 हप्त्यामध्ये मागतात. ते कसं हे आहे, आणि ते दिलं आहे आम्ही 1 हप्त्याच्या आतमध्ये दिलेलं आहे. पण आमची ती हे आहे, आन्सर ते आलं नाही आमच्याकडे. आजूबाजूला आहेत ते आमची पुरी शेती होती, शेतांची जागा होती, ते बी सर्व घेतलेलं आहे. आता आमची फक्त घरं आलेली आहे, आता घराला टार्गेट करतात. तेच आपल्याला एक बोलायचं होतं. आणि स्वतः आमची जागा एक आहे BKCला टच, ते जागाचं बराचसा पार्ट आमचा युनिव्हर्सिटीसाठी गेलेला आहे, युनिव्हर्सिटीच्या खाली गेले आहे. तिथे मोजणी मापणी व्यवस्थित नाही होत. म्हणजे तिथे आमच्या जमिनी कोणाला पण कंपाऊंड बांधायला दिले. आम्ही आता जमिनी देऊन झालो. एअरपोर्टसाठी ईस्ट इंडियनच्या जमिनी आहेत, सगळ्यासाठी बहुतेक जेवढं इथे डेव्हलपमेंट झालं त्याच्यासाठी ईस्ट इंडियनच्या जमिनी गव्हर्नमेंटने घेतल्या. ओके, मग त्याच्यानंतर आता घरं घेते म्हणजे काय? ज्या अतीच झाले. मुख्यमंत्र्यांनी तर याच्यावरती आता लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं स्वतःची एक रील आम्ही पाहिली की कुठच्या तरी जमिनीवरती कोणी टॅक्स नाही दिले, काहीतरी झाले, गव्हर्नमेंटनी कब्जे केलेत, तर त्यांच्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्या. हे मुख्यमंत्र्याचं हे मी स्वतः बघितलेलं आहे, रील बघितलेली आहे. तर मग त्याच्यानंतर आता आम्हाला तुम्ही जमिनी देणार सुद्धा, चला जमिनी देणार आणि काय करणार? घरं घेऊन जाणार? म्हणजे विचार करा ना, म्हणजे राहायचं नाही आम्ही इथे, आमच्या जमिनी आम्हाला देणार, जमिनीवरती काय करायचं? मुंबईचे मूल रहिवासी त्यांना प्रश्न करतायत, बाहेरून येतात त्यांना कोणाला प्रश्न नाही, परप्रांतीयांना प्रश्न नाही, असं काय नाही. त्यांच्यासाठी कानून आहे. जॉब झाले गव्हर्नमेंटमध्ये की आमच्या मुलांना कधीच नाही. म्हणजे भरपूर आमच्या मुलांना बाहेरगावी जॉबसाठी जावं लागले. म्हणजे त्रासच झाले ना प्रत्येक कुटुंबात. तर किती घेणार? तर हाती घरं पण किती घेणार? कुठे थांबणार? एवढं सांगायचं. मुख्यमंत्र्यांनी तर याच्यामध्ये स्वतः आता याच्यात लक्ष द्यायला लागेल, त्यांना लक्ष द्यावंच लागेल. कारण आता हे कोलीवाड्यांचं पण आमच्या ऐकण्यात येते, गावठांचं पण ऐकण्यात येते. जे आगरी लोक आहेत त्यांना त्रास होते. मूल रहिवाशांना त्रास द्यायचा घेतलंच कशाला? का तुम्हाला सिटीज बनवायच्या आहे, तुम्हाला काय टाउन डेव्हलप्स करायचे? भरपूर आहे की काय मुंबईतच काय आहे? बरं, मुंबईमध्ये पण आणखीन लँड आहे, ती घ्या, ती व्यवस्थित करा. कुठे आम्ही नाही बोलतो, पण राहती घरं म्हणजे आम्हाला, म्हणजे ज्यांच्यामुळे आज मुंबई घडली, आम्ही हॉस्पिटेबल होतो ना, म्हणून आम्ही तुम्हाला यायला दिलं, राहायला दिलं. आमच्या घरात जुनी भाडोत्री ठेवली, पुन्हा कानून आला, भाडोत्र्याला घर जातं. किती कुठेतरी थांबायला लागेल ना. 40 वर्ष लागलाय भाडोत्री, त्याला घर द्या. गरज होती, वेळ काळ गरज होती, कोणीतरी भाडोत्री ठेवला. हे कधी आमची वेकंट करून मूल मालकाला देणार? भाडं तर अजून पण 20 रुपये आहेत बऱ्याच ठिकाणी, अजून पण 20 रुपये आहेत. बाकी सगळी महागाई वाढली. तर हे सगळं तुम्हाला मुख्यमंत्र्यांना आम्हाला तुम्ही वेळ द्यायला लागेल. यांच्या संगती गावठांचे जेवढे हे आहेत लीडर्स आहेत त्यांच्या संगती तुम्हाला बोलावं लागेल आणि हे थांबवा कुठेतरी. हे थांबायला लागेल. म्हणजे हे चांगलं नाहीच आहे.
ही आमची विनंती आहे साहेब. आम्ही कॅरल किनी बहिणीच्या घरी आलेलो, ही माहिती तुम्हाला बहिणीने आम्ही कॅरल किनीच्या घरी आलेलो. किनी बघा, किनी शिवाजी महाराज यांच्या तेव्हापासून हे आडनाव आहे किनी. तर किनी हे तुम्ही समजू शकता किती जुनं आडनाव आहे. तर आम्ही त्यांच्या बहिणीच्या घरी आलो आणि त्यांनी ती माहिती दिली की आम्ही कसं राहत होतो, कसं चालत होतो, हे सर्व तुम्हाला माहिती दिली. तर तुम्ही प्लीज या फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्राच्या, त्यांनाही माहिती देण्यात या. हे गावठण आहे, हे गावठण आपलं 4 शतकं गेली याला, 400 years बॅक. तर हे सगळं त्यापासून ही आमची परंपरा, ही आमच्या रूढी, आमच्या चाली या गावठणामध्ये चालू होत्या. आणि जेव्हा आम्ही अस्तित्वात आलो तेव्हा त्या शतकामध्ये आम्हाला समजलं की आमचे जे आजोबा होते ते पाटील होते या गावाचे. आणि या गावाचे पाटील असून त्यांनी खूप काय इथे कार्य केलेलं आहे. इथे बँड क्लब होता, इथे जमाव व्हायचा आमचा, इथे ठराव व्हायचा आमचा की गावामध्ये प्रगती कशी होईल ते आम्ही पाहायचो. त्यानंतर हे स्थळ आम्ही बांधलेलं आहे ह्याकरिता की पूर्वी काली तिथे प्लेग आला होता आणि प्लेग आल्यानंतर आम्हाला सुचलं की 400 वर्ष जुनं आमचं हे आलेडी ऑफ इजिप्त जे मंदिर आहे ते 400 वर्ष अगोदर बांधलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या सहकार्याने एक मिरवणूक काढली गावामध्ये. आणि ती मिरवणूक काढल्यानंतर इथे आम्हाला ह्या प्लेगच्या हा जो आजार पसरलेला होता, ही पीडा पसरलेली होती, ती नाहीशी झाली. आणि नाहीशी झाल्यानंतर गावकऱ्यांना थोडा आराम किंवा विसावा भेटला. त्याचबरोबर आता आम्ही जे काही या आजूबाजूला जे रस्ते होते तिथे आमची बैलगाडी जायची. आता बैलगाडी जाते ना, रिक्षा जायला मुश्किल झालेला आहे. आणि म्हणून शासन याच्यावर लक्ष घालेल तर फार चांगलं होईल. आणि त्याचबरोबर आम्हाला आमचा गला घोटू नये म्हणून असं कार्य शासन करील तर फार चांगलं होईल. आणि आम्हीसुद्धा त्याला चांगल्या नजरेने आम्ही बघू. आणि म्हणून हे जे ऑफिस आहे हे इथे कॅम्प्स होतात, आय कॅम्प्स होतात, ब्लड कॅम्प्स होतात. कितीतरी आम्ही सहकार्य करीत आहोत शासनाला, पण कोणी याच्यावर लक्ष घातलेलं नाही. आणि आज आमचे जे रस्ते आहेत ते बारीक होत चाललेले आहे. आमचे जे घरं जी जुने आहेत त्यांना कोसळून, त्यांना तोडून आता हे पुढे चालायला बघत आहेत. म्हणून कृपया ह्या असा एवढा अत्याचार गावकऱ्यावर होऊ नये म्हणून तुम्ही याची दखल घ्या. आणि म्हणून ही मागणी, तिसरी मागणी ही केली आम्ही, जे आम्हाला हे थोडीशी जागा या तलावामध्ये वाचलेली आहे, बसलेली आहे, ही आमची मागणी आहे. आणि ही मागणी आम्हाला मान्यता द्यावी शासनाने म्हणून त्यांच्याकडे ही कळकळीची विनंती मी करत आहे. कारण ही मागणी आहे आमच्या मुलासाठी आहे, आमच्या कार्यासाठी आहे आणि आमच्या समाज जो एकत्र राहील इथे यासाठी आम्ही ही मागणी केली आहे त्या शासनाची. आणि आम्ही ही ग्रामसभा इथे बोलावलेली आहे. ही ग्रामसभा ह्याकरिता बोलावलेली आहे की आम्ही याचा ठराव घेऊ. आम्ही हा ठराव घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि हे 2 ठराव आमचे निश्चित आहेत की ही जागा आजूबाजूची हे स्थळाची जागा आहे ती आम्हाला बहाल करावी, आम्हाला वाचवावी शासनाने. आणि त्याचबरोबर ही मागची जागा आहे ती आमच्या तलावामध्ये आहे ती आम्हाला मिळावी म्हणून हीच तुमच्याकडे कळकळीची विनंती. सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देत आहे की इथे येऊन आता तरी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपला ठराव मंजूर झालेला आहे की आपण हा जो स्थळ आहे तो तसा आहे तसं त्याला ठेवू. त्याचबरोबर ही मोकळी जागा आहे ही आमच्या ताब्यात यावी हीच शासनाला विनंती व तुम्हा गावकऱ्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. हे 2 शब्द बोलून
धन्यवाद। विलियम किनी, पैरालीगल वॉलंटियर, लीगल अथॉरिटी का हाई कोर्ट का मेंबर। तो मैं कोलोरी गाउठन के में रहने वाले मूल रहवासी हूँ और इस यहाँ से एक क्रॉस के यहाँ से गावठण, ये क्रॉस से आमची गावठण सुरुवात होत आहे आपल्या कोलोरी गावठणाची। आणि आमचे माझे संगातियान आमचा सरपंच गावठणचा बोला फ्रांसिस किनी आणि प्रेसिडेंट KWO के प्रेसिडेंट फेबियन जसिंटो और वाइस प्रेसिडेंट मेलकम गलवानो। तो यहाँ से आमचा या गावठण सुरुवात होत आहे। हे रोड आहे पुढे आपण दाखवूया की गावठण कशी